नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला पोहेचे पापड बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. चारशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत. 2 चमचे मिरची पावडर आहे, 2 चमचे जिरा पावडर आहे, 1 चमचा हिंग आहे, 1 चमचा पापड खारे आणि चवीनुसार मीठ आहे. आपल्याला आता पोहे भाजून घ्यायचे आहेत. पहिले पोहे आपले चांगले कुरकुरीत भाजलेले आहेत. जास्त करपून द्यायचे नाही, मंद गॅसवरच भाजायचे आहेत. मंद गॅसवरच भाजलेले आहेत, एकदम कडक भाजलेले आहेत. हाताने चुराव होतोय. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. भाजून झालेले आता आपण बारीक करून घेऊया. एकदम कुरकुरीत भाजलेले आहेत. पोहे बारीक झालेले आहेत, चाळून घेऊया. तरी थोडंफार जाड राहिलं तर आपल्याला परत चाळून घ्यायचंय, बारीक करून घ्यायचंय. काहीच जाड राहिलेलं नाहीये, एकदम बारीक झालेले आहेत. हे पापड आपल्याला आता या 2 कप पोह्याच्या पिठाचे करायचे आहेत. चारशे ग्रॅम मध्ये बरोबर 2 कप भरलेले आहेत. अजिबात सुद्धा कमी नाही, जास्त नाहीये. दोन कप. आता आपल्याला 4 कप पाणी घ्यायचे. 2 कप पीठ, 4 कप पाणी. 4 कप पाणी घेऊया. चार कप झालेले. आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे. पाणी गरम करायला ठेवलेले. पाण्याला उकळी आलेली आहे. आता या उकळीमध्ये आपल्याला हे साहित्य टाकायचे. साधं मीठ, पापड खार, हिंग, जिरी पावडर, मिरची पावडर. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे उकळीमध्ये. पोह्याचे पापड पण छान होतात, एकदम कुरकुरीत, खायला पण चांगले लागतात खरपूस.
पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे उकळलेलं पाणी ह्या पिठामध्ये टाकायचं आहे. आता या पीठ आपल्याला आहे ना 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे मिक्स करून झालेलं आहे. झाकून 10 मिनटं झालेले आहेत. झाकण काढूया. एकदम घट्ट झालेले आहे. सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे. आता आपल्याला प्लॅस्टिकमध्ये टाकायचं आहे पीठ. प्लॅस्टिकमध्ये टाकून जराशी लाटण्याने मिक्स करून घ्यायचे. प्लॅस्टिकमध्ये टाकल्यावर जराशी हाताला चटके कमी बसतात, बसत नाही. पीठ आता आपलं चांगलं मळून झालेलं आहे. याला तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तेल का लावायचं नाही तर आपल्याला ते वर्षभर टिकवायचे असतात. जास्त दिवस राहिले तर तेलाचा वास येतो, म्हणून तेल लावायचं नाही. तेल लावण्याची गरज पण नाही पडत. आता आपल्याला पापड करून घ्यायचे. मी लाट्या हातानेच करत असते. माझ्या हाताची लाटीच बरोबर होती. आपल्याला गोळे आता पापड प्लॅस्टिकवरच लाटायचे आहेत.
हे पापड आपले साधारण 400 ग्रॅम पोह्यामध्ये 45 पापड झालेले आहेत. पीठ पण चांगलं झालं होतं, एकदम लोण्याच्या गोळ्यासारखं पीठ मऊ झालं होतं. कुठं चिरा पण पडल्या नाही, लाटायला पण जास्त जड गेलं नाही. छान झालेले आहेत पापड. जरी तुमच्याकडं पुरीचं यंत्र नसेल तरी प्लेन प्लेट ठेवून पण पापड आपले चांगले व्यवस्थित तयार होत आहेत. थोडंसं लाटणं फिरवायला लागतं फक्त. पापड आपले चांगले वाळलेले आहेत पोह्याचे पापड. आता आपल्याला तळायचे आहेत पापड. केवढे फुललेले आहेत. गॅस बंद करूया. तुम्ही पण असेच पोह्याचे पापड करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. कसं करून बरोबर म्हणजे आवड नाही.